प्रसाद घ्या. कशासाठी आलीस तू? मला तुमच्या कुठल्याही गोष्टीत इंटरेस्ट नाहीये, सांगितलं नाही का चेतनाने तुला? त्यांनी सांगितलं मला तुम्ही बाहेर नाही आलात ठीक आहे, पण प्रसाद तरी घ्या. प्रसादाला नाही म्हणत नाहीत काकू. घ्या. लाज नाही वाटत आहे तुला हे असं खोटं वागताना? हा, ज्याचा प्रसाद घेऊन आलीस ना त्याला तरी घाबर, आम्हाला घाबरत नाहीयेस तर. पण मी तर काहीच चुकीचं केलं नाही, मग का भीती बाळगायची? देव बघतोय ग, आमची नाही. पण त्या देवाची लाज बाळग आणि देवाच्या नावाखाली हा जो खोटेपणा करतेस ना तो थांबव एकदाचा. ना मी खोटी आहे ना माझी भक्ती खोटी आहे. आणि तो विठुराया सत्याची कास तर कधीच सोडत नाही. स्वतःच्या भक्तासाठी तो 28 युग विटेवर उभा राहिला, मग माझ्या पाठीशी तर तो नक्की उभा राहील. छान, मस्त. हे बरं आहे तुझं. म्हणजे काय, सगळी पापं करायची आणि नंतर हा असा सोजवळपणाचा आवाणायचा, सगळ्यांना दाखवायचं आपण किती साधे आहोत, देवभोळे आहोत, सत्यवचनी आहोत. कंटाळा येत नाही तुला हे असं वागण्याचा? तुझ्यामुळे झालंय हे सगळं. या घराची शांती भंग केलीस तू आणि त्या स्वतःच्या पापांवर पांघरून घालायला हे असं नाटक करतेस. थांबव आता. काकू खरंच मी काहीही खोटेपणा केलेला नाहीये. अगं तुझ्यामुळे माझा मुलगा तुरुंगात गेलाय आणि तरी तू म्हणतेस तू मुद्दाम केलं नाहीयेस. हे कुटुंब फोडलंयस तू. नाही काकू, हे मलाही माहिती आहे आणि माझ्या विठ्ठलालाही माहिती आहे. मी कायम प्रामाणिकपणे हे घर जोडण्यासाठीच प्रयत्न करत आली आहे. आणि ह्या घरची मोठी सून. बस 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 झालं ग. मोठी सून ऐकून कंटाळा आलाय मला. एवढी वाईट वागलीस ना तू, एवढी पाप केलीस ना की त्या चंद्रभागेत धुवून सुद्धा मिटणार नाहीये ती. संत तुकाराम महाराज म्हणतात, सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानी आले नाही बहुमता. जग काहीही म्हणू, पण आपलं मन आणि आपला देव जर सत्याच्या बाजूने असेल ना तर आपल्याला कोणीच काहीच करू शकत नाही. आणि मी तर सत्याची कास कधीच सोडलेली नाही. मग समर्थ रामदास स्वामी असं म्हणून गेलेत, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. म्हणजेच मी माझ्या मुलासाठी माझ्याकडून होतील ते सगळे प्रयत्न करणार आणि त्याला सोडवून आणणार. तू बघच. करा ना काकू, तुम्ही नक्की प्रयत्न करा. पण हे प्रयत्न पूर्ण होण्यासाठी सुद्धा तुम्हाला आशीर्वादाची गरज लागेल त्या विठुरायाच्या. आणि हा जो प्रसाद आहे ना हा त्याचाच आशीर्वाद आहे. घ्या. युवराज, ए भाई, सकाळपासून कोपऱ्यात बसलाय, उठलायत ना अजून? उठणार. बरं साहेब, हे सगळं सोडा, चला आपण चहा पिऊन येऊ. चला. हो साहेब, तुम्ही चहा प्यायला बाहेर का जाताय? ओ इथे मागवा ना चहा तुम्ही. हो तुम्ही बाहेर जाऊ नका तुम्ही. हॅलो, अहो बाहेर. एकदा सांगितलं समजत नाही का? का वाकड्या शिरायचं आम्ही? तू खांडेकर ना? हो मीच खांडेकर. पण माझा त्या गुलाबशी काही संबंध नाही. ते म्हणत होते ना माझा काही संबंध नाही. तुम्हाला माहिती का, गुलाबाचं फूल असतं ना आपलं, ते जरी असं जवळ आलं ना तरी मला शिंक आहे. मला ॲलर्जी आहे ना गुलाबाची, त्यामुळे गुलाब नावाच्या म्हणा फुलाचा माझी कोणाची संबंधच नाही. काय बोलतात त्याला? MNN बातम्याचं चॅनल. MNN आमचं न्यूज चॅनल आहे ते. आम्ही बातम्या देतो ना, हे आमचं मेन काम आहे. मग दे ना. काय देऊ? अरे वेड्या, बातम्या दे. बातम्या इथे कुठे बातम्या? बातम्या मी TV वर देतो. अरे इथे काय प्रॉब्लेम आहे? आणि मी नाही देऊ शकत. आम्ही माणसं ठेवलेत त्यासाठी, स्पेशली माणसं असतात आमची. म्हणजे कामावर ठेवलेल्या माणसांना जमतं, तुला जमत नाही. तुम्ही मस्करी कर. देतो का नाही? तो बातम्या देतो. आजच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत आहे. आज सगळीकडे पाऊस आहे मुंबईमध्ये. पावसामुळे पाणी खूप झालेलं आहे आणि पाणी सगळीकडे साचलेलं आहे आणि त्यामुळे साचलेल्या पाण्यामुळे सगळीकडे झालेली आहे मग जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. सगळी पावसाचे नको, तू एक काम कर, राजकारणातले दे. कशाला पॉलिटिक्स आता ना? सांगा. नाही देणार. पॉलिटिक्सच्या बातम्या, पुढच्या बातम्या आपल्या राजकारणातल्या. एका हॉटेलमध्ये दोन पक्षांमध्ये झालेली आहेत भांडणं. ते दोन्ही पक्ष हॉटेलमध्ये बसलेले होते आणि अचानक त्यांच्यामध्ये हाणामारी सुरू झाली आणि नंतर कळलं याचं कारण असं होतं की
समोसेचं आणि चहाचं बिल कोण देणार याच्यावरनं ती भांडणं सुरू झाली होती आणि त्यामुळे सर्वसामान्यांचं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे. आता एक काम कर, खेळाच्या बातम्या दे. खेळाच्या बातम्या पुढील प्रमाणे एका माणसाने सलग 10 गोल मारलेले आहेत आणि त्याला मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे, खूपच विस्कळीत झालेलं आहे जनजीवन. झटपट बातम्या दे. झटपट बातम्या आता पुढील प्रमाणे मेड फॉर इच अदर असं एक कपल म्हणत होतं आणि त्या कपलमध्ये जोरजोरात भांडणं झालेली आहेत. त्यांनी एकमेकांच्या डोक्यामध्ये दगड टाकलेला आहे आणि कारण हे होतं की फक्त रिमोटने चॅनल चेंज करण्यासाठी त्यांच्यामध्ये भांडणं झालेली आहेत आणि त्या भांडणामुळे त्यांनी एकमेकांना संपवलेलं आहे आणि त्या दोघांनाही शिक्षा होणार आहे. पण शिक्षा कशा होणार, त्यांना ते संपवलेलं आहे ना एकमेकांना. त्यामुळे आता झालेले आहेत रस्त्यांवर पडलेले आहेत खड्डे. पाऊस सुरू होता ना, पहिली न्यूज आपली, पाऊस सुरू होता, त्या पावसामुळे झालेले आहेत खड्ड्यांमुळे रस्ते जे आहेत ते त्यामुळे टेन्शन आलेलं आहे मुलांना जेवढं अभ्यासाचं टेन्शन नाही त्यापेक्षा टेन्शन आहे की ते शाळेमध्ये कसे काय पोहोचणार, कारण शाळेमध्ये जर ते पोहोचले नाहीत तर शाळेमध्ये ते जाणार कसे, त्यांची अटेंडन्स कशी लागणार. पुढे शाळेमध्ये गेलेल्या मुलांना त्याच्या बोल पुढे. तुझ्या बापाचा आहे का न्यूज चॅनल, थांब ना 2 मिनिटं थांब, श्वास घेऊन ना मला. काय म्हणालास? 4 बातम्या काय दिल्या? स्वतःला शाळा समजायला आलास का तू? प्लीज मला मारू नका जाऊ नका. जसा विचार केला होता तसं पॉझिटिव्ह काहीच घडलं नाही. असं नाहीये, तू त्यांच्या बाजूने विचार करून बघ ना. घरातल्या मुलाला या अशा पद्धतीनं अटक होते त्याबद्दल आपल्याला काहीच कळत नाही. मग ह्या सगळ्यामधनं सावरायला त्यांना वेळ लागेल ना. आणि मला पूर्ण खात्री आहे विठुराया सगळं व्यवस्थित करेल. विठ्ठल पाऊले सावली आमची, चिंता नसे आम्हा कशाची. संकट येवो वा काळ समोर, पाठी उभा पंढरीचा राव. बघू किती मारलंय हे बघा. इथे काही प्रोटेक्शन नाहीये, किती रक्त येईपर्यंत मारलंय मला. हो रे, तुम्ही मारलात का? थांब का, बापाचं चॅनल आहे तुझ्या, श्वास तर घेऊ दे. काय म्हणालास? जरा बातम्या काय दिल्या? स्वतःला शाळा समजायला लागलास काय? मारू नका, मारू नका. नाही मारायचं नाही. ऐक मामा. हॅलो, हवालदार, एक काम करा, बाहेर येऊन जा. चला. तू इथेच थांब, त्यांना बाहेर काढा. चला चालेल. ते पण काय जीव गेला असता माझं, एवढं मारलं मला. थँक्यू सो मच मॅडम, तुम्ही म्हणजे तुमच्यामुळे नाही नको काय थँक्यू. हवालदार, यस मॅडम. याला स्पेशल सेलमध्ये घेऊन जा. कुठे? स्पेशल सेलमध्ये. नाही कशाला, हे चांगलं आहे ना आता. आणि आता खरंच मारतील असे गुंड ठेवा. अहो नाही मॅडम, ऐका ना, आपण इथे बरोबर आहे ना. मी ऐका ना. सगळं व्यवस्थित होईल. मेहनतीशिवाय आयुष्य नाही जगता येत. कष्ट करत राहणं हे कर्तव्य आहे आपलं. पण ज्यांना हे जमत नाही ती माणसं वाईट मार्गाला लागतात आणि स्वतः बरोबर जवळच्यांनाही त्यांच्या कर्माची फळं भोगायला लावतात. तर युवराजच्या बाबतीतही तेच झालं ना. हो, पण मला आपल्या कुटुंबाची काळजी वाटते. कारण युवराजच्या पापांचा घडा आता भरत आलाय. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर.